मैत्रिणींनो, आजची स्त्री नोकरी, शिक्षण, घर सांभाळण्यामध्ये कितीही आघाडीवरती पोहोचत असली तरी सुद्धा आर्थिक बाबतीमध्ये ती अजूनही मागे पडतानाच दिसते. प्रत्येक वेळेला आर्थिक जेव्हा गोष्ट येते तेव्हा मला यातलं काही कळत नाही बाई असं म्हणून ती मोकळी होते. तर आजच्या स्त्रियांना मला या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे की तुमचे जे पैसे आहेत ते कोणाच्या नावावरती आहेत, बँकेमध्ये ठेवलेले असतील तर बँकेचे व्यवहार तुम्हाला माहिती असले पाहिजेत. बँकेमध्ये जाऊन पैसे काढणं, गुंतवणं म्हणजेच फक्त बँकेचे व्यवहार नाही, तर वारसदार म्हणून कोणाचं नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती असल्या पाहिजेत. तसंच आजच्या स्त्रियांनी फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा बाकीच्या ज्या काही SIPs वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीही लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे स्त्रियांनी त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीबद्दलही माहिती करून घेतली पाहिजे. त्या स्त्रीच्या नावावरती इन्शुरन्स आहे का, लाईफ इन्शुरन्स आहे का, हेल्थ इन्शुरन्स आहे का, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी स्त्रियांना माहीतच असल्या पाहिजेत. फक्त शिक्षण घेणं, नोकरी करणं, पैसे कमावणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुशिक्षित म्हणता येणार नाही. पण जेव्हा आपण या आयुष्याशी रिलेटेड असणाऱ्या या बाकीच्या अँगलमध्ये सुद्धा आपला सहभाग दाखवतो तेव्हा खऱ्या अर्थानं ती स्त्री सक्षम घडते. आणि ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या प्रत्येक स्त्रीनं लक्षात घेतल्या पाहिजेत. सारांश, प्रत्येक स्त्रीला तिच्याशी रिलेटेड असणाऱ्या बँकिंगशी गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे तिला इन्शुरन्सबद्दल माहिती असली पाहिजे.